हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मीय सोडून इतर धर्माचा स्वीकार करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस अनुसूचित जाती जमातीचा दर्जा किंवा लाभ मिळू शकत नाहीत असा निकाल नुकताच सुप्रीम कोर्टाने दिला आणि या निमित्ताने या निकालावर अनेक टीका झाल्या. असा निकाल देण्यामागे काय कायदेशीर कारणं आहेत हे आज आपण जाणून घेऊया. तर चिंतदा आनंद विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार हे फौजदारी अपील सुप्रीम कोर्टामध्ये चालू होते. या अपीलमध्ये चिंतदा आनंद नावाच्या एका माणसाने 6 जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणजे SC/ST प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट 1989 या कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता. याचिकाकर्ता हा आंध्र प्रदेशमधल्या गुंटूर जिल्ह्यातील कोठापेलम गावामधला रहिवासी होता आणि तो अनुसूचित जातीच्या मडिगा या समाजाचा होता. गेल्या 10 वर्षापासून तो एक ख्रिस्ती पास्तर म्हणून वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत होता. याचिकाकर्त्याचं असं म्हणणं होतं की डिसेंबर 2020मध्ये त्याला अज्ञात व्यक्तींचे धमक्याचे आणि शिवीगाळ करणारे फोन येऊ लागले. या फोनमध्ये त्याला जातीवाचक शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात होत्या. त्याच्या म्हणण्याप्रमाणे या धमक्या आणि जातीवाचक शिव्या त्याच्या धार्मिक कार्यामुळे त्याला दिल्या जात होत्या. यानंतर 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये म्हणजे 24 जानेवारी 2021 आणि 25 जानेवारी 2021ला त्याला काही जणांनी रस्त्यामध्ये मारहाण केली, जातीवाचक शिव्या दिल्या आणि त्याच्या गाडीच्या किल्ल्या हिसकावून घेण्यात आल्या आणि त्याच्या कुटुंबालाही मारण्याचा आणि मुलांना अपहरण करण्याच्या धमक्या देखील त्याला देण्यात आल्या. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याने पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि इंडियन पिनल कोडखाली फिर्याद दाखल केली. गुन्ह्याचा तपास उपविभागीय अधिकारी यांनी केला आणि त्यामध्ये आरोपींच्या विरुद्ध चार्जशीट देखील दाखल करण्यात आलं होतं. चार्जशीट दाखल झाल्यानंतर यातल्या आरोपी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि यातली फिर्याद क्वॅश करण्याची म्हणजे रद्द करण्याची मागणी केली. या याचिकेमध्ये मूळ मागणी अशी होती की 10 वर्षापासून फिर्यादीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता आणि तो पास्टर म्हणून काम करत होता आणि त्यामुळे त्याला कायदेशीररित्या अनुसूचित जातीचा असल्याचा दर्जा मिळणार नाही आणि लाभ घेता येणार नाही आणि त्यामुळे तो ॲट्रॉसिटी ॲक्टखाली फिर्याद दाखल करू शकत नाही. ही बाब आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने मान्य केली आणि 30 एप्रिल 2025 रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने आरोपी विरुद्धची फिर्याद रद्द केली. या निकालाविरुद्ध आता मूळ फिर्यादीने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात चर्चा आणि युक्तिवाद झाला तो भारताच्या संविधानात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीबद्दल केलेल्या तरतुदींबाबत. तर भारताच्या घटनेमध्ये आर्टिकल 341 आणि 342मध्ये शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींबद्दल प्रावधान केलेले आहे. संविधानाच्या आर्टिकल 341 आणि 342 प्रमाणे कॉन्स्टिट्यूशन शेड्यूल्ड कास्ट ऑर्डर आणि कॉन्स्टिट्यूशन शेड्यूल्ड ट्राईब ऑर्डर 1950 याच्या पोटकलम 3मध्ये असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की कोणताही असा व्यक्ती जो हिंदू, शीख आणि बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्माचा असेल किंवा धर्माचा असल्याचा दावा करत असेल तर त्याला शेड्यूल्ड कास्ट किंवा शेड्यूल्ड ट्राईब म्हणजेच अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा मेंबर म्हणजे सदस्य मानता येणार नाही. यामध्ये शेड्यूल्ड कास्ट ऑर्डर 1950 ही पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण हा शेड्यूल्ड कास्टचा असल्याचा फिर्यादी हा दावा करत होता. त्यामुळे 1950 साली जेव्हा ही ऑर्डर झाली तेव्हा त्यामध्ये केवळ हिंदू धर्माचा समावेश होता. नंतर 1956मध्ये त्यामध्ये शीख धर्माचा समावेश करण्यात आला आणि 1990मध्ये बौद्ध धर्माचा समावेश करण्यात आला. या ऑर्डरच्या तरतुदीमध्ये अगदी स्पष्टपणे असं म्हणलेलं आहे की हिंदू, शीख आणि बौद्ध धर्म वगळता इतर धर्मियांना अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये सदस्य मानले जाणार नाही. यामध्ये इंग्लिशमध्ये नो पर्सन हू प्रोफेसेस अ रिलिजन डिफरंट दॅन हिंदू, सिख और बुद्धिस्ट शल बी डीम्ड टू बी द मेंबर ऑफ शेड्यूल्ड कास्ट असं म्हणलेलं आहे. आता प्रोफेस या शब्दाचा अर्थ जाहीररित्या त्या धर्माचं पालन करणे किंवा जाहीररित्या एखाद्या धर्माचा असल्याबाबत दावा करणे. आता या केसमध्ये याचिकाकर्ता गेल्या 10 वर्षापासून जाहीररित्या ख्रिश्चन धर्माचे पालन आणि प्रचार करत होता. त्यामुळे तो शेड्यूल्ड कास्टचा म्हणजे अनुसूचित जातीचा सदस्य राहिला असं संविधानाच्या तरतुदीप्रमाणेच मानता येणार नाही असा निष्कर्ष सुप्रीम कोर्टाने काढला कारण त्याबद्दलची तरतूद संविधानामध्ये एकदम स्पष्ट आहे.
तसंच इतर गुन्हे स्पष्टपणे फिर्यादीमध्ये घडून आल्याचं दिसून येत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने देखील उच्च न्यायालयाचा अपीलमधील निकाल कायम ठेवला. मित्रांनो, आपल्या देशामध्ये सर्वोच्च स्थान कशाला असेल तर ते देशाच्या संविधानाला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला देखील संविधानाच्या पलीकडे जाऊन कोणत्याही प्रकारचा निर्णय देता येत नाही आणि त्यामुळे संविधानामध्ये जे काही प्रावधान होतं त्याप्रमाणे निरीक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने केलं आणि ती याचिका फेटाळलेली आहे.